रेरा, रियल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी। हा कायदा येण्यापूर्वी रिअल इस्टेट क्षेत्रात कोणतीही शिस्त नव्हती। बिल्डर ताबा द्यायला उशीर करायचे, पैसे घेऊन पसार व्हायचे किंवा घराचे क्षेत्रफळ म्हणजेच कार्पेट एरिया चुकीचे सांगायचे। ज्या रेरा कायद्याला आपण घर खरेदीदारांचे सुरक्षा कवच मानत होतो, त्याच कायद्यावर आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। हा कायदा सामान्यांसाठी आहे की बिल्डरांच्या फायद्यासाठी, असा संतप्त सवाल न्यायालयाने विचारला आहे। एवढंच नाही तर सामान्यांना न्याय मिळत नसेल तर हा कायदा रद्द केलेलाच बरा, असं खळबळजनक विधानही न्यायालयाने केलं आहे। रेराच्या अंमलबजावणीत नक्की कुठे माशी शिंकते आणि तुमच्या कष्टाच्या पैशांचं नेमकं काय होणार आहे, या गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत। सर्वोच्च न्यायालयाची नाराजी उगीच नाहीये। अनेक प्रकरणांमध्ये रेरा प्राधिकरणानं बिल्डरांविरुद्ध घर खरेदीदारांच्या बाजूने निकाल दिले आहेत। पण प्रश्न असा आहे की त्या निकालांची अंमलबजावणी होते का? रेराने आदेश देऊनही बिल्डर ग्राहकांचे पैसे परत करत नाहीत। न्यायालय असं म्हणतंय की बिल्डर या कायद्याचा वापर करून वेळ काढूपणा करत आहेत आणि प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवते। जर कायदा असूनही ग्राहकाला त्याचे घर किंवा पैसे मिळत नसतील तर त्या कायद्याचा उपयोग काय? आता आपण प्रत्यक्ष आकडेवारी पाहूया। पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयानं सुमारे 47 कोटी रुपयांची वसुली करून घर खरेदीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून दिले आहेत। पण हे ऐकायला चांगलं वाटत असलं तरीही हे हिमनगाचे केवळ एक टोक आहे। मुंबई आणि पुण्यात आजही शेकडो कोटींचे दावे केवळ अंमलबजावणी अभावी प्रलंबित आहेत। रेरा रिकव्हरी वॉरंट काढते, पण जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल यंत्रणा ही वसुली करण्यात अपयशी ठरत आहे। बिल्डर आपली मालमत्ता दुसऱ्याच्या नावे करून मोकळे होतात आणि ग्राहक मात्र कोर्टाच्या चक्रा मारत राहतो। एकीकडे न्यायालय हा रेरा कायदा रद्द करण्याच्या मनस्थितीत असताना मुंबई ग्राहक पंचायतीनं मात्र याला विरोध केला आहे। त्यांच्या मते रेरा कायदा रद्द केल्यास पुन्हा एकदा जंगलराज येईल। गरज कायदा रद्द करण्याची नाहीये, तर त्यातील पळवाटा बंद करून तो अधिक कडक करण्याची आहे। जर बिल्डर आदेश पाळत नसेल तर त्याला पळ काढता येणार नाही, अशी तरतूद हवी। ग्राहक पंचायतीची ही मागणी रास्त आहे, कारण ग्राहकांकडे दाद मागण्यासाठी दुसरं कोणतंही हक्काचं व्यासपीठ उरणार नाही। आता एक महत्त्वाची आणि सकारात्मक बातमी, जे बिल्डर रेराच्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत आणि ग्राहकांचे पैसे जाणीवपूर्वक थकवत आहेत, त्यांना आता थेट तुरुंगवासाची शिक्षा देण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे। केवळ दंड आकारून बिल्डर सुधारत नाहीत, हे लक्षात आल्यावर आता अटकेसारखी कठोर पावले उचलली जात आहेत। यामुळं अशा बिल्डरांवर धाक निर्माण होईल ज्यांना कायद्याची भीती उरलेली नाही। आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास। कायदा रद्द झाला तर काय? कायदा रद्द झाला तर पहिले पाढे 55। सर्वोच्च न्यायालयानं रागाच्या भरात कायदा रद्द करा असं म्हटलंय खरं, पण विचार करा, जर खरोखरच रेरा कायदा रद्द झाला तर सामान्य घर खरेदीदाराचे काय होईल? शक्यता आहे की पुन्हा एकदा जंगलराज येईल। रेरा येण्यापूर्वी बिल्डर ग्राहकांना अक्षरशः नाचवायचे। ताबा द्यायला 10 वर्षे उशीर झाला तरी दाद मागायला जागा नव्हती। आता कायदाच गेला तर बिल्डर पुन्हा एकदा मोकाट सुटणार नाहीत का? मग दुसरा मुद्दा हा उठतो की सामान्य माणसाने कोणाचे उंबरठे झिजवायचे? रेरा नसेल तर ग्राहकांना पुन्हा दिवाणी न्यायालयात म्हणजेच सिव्हिल कोर्टात जावं लागेल, जिथे निकाल लागायला 20-30 वर्षे लागतात। सामान्य माणसाकडे एवढा पैसा आणि वेळ आहे का? आणि आता शेवटचा मुद्दा म्हणजे बिल्डर आणि ग्राहक, बिल्डरांची चांदी आणि ग्राहकांची माती। कायदा नावापुरता आहे म्हणून तो दुरुस्त करणे गरजेचे की रद्द करणे? जर औषध कडू आहे म्हणून फेकूनच दिले तर आजार बरा कसा होणार? माझा सरकारला आणि प्रशासनाला थेट सवाल आहे, जर जिल्हाधिकारी वसुली करू शकत नसतील तर त्या खुर्चीचा उपयोग काय? जर बिल्डर कायद्याला जुमानत नसतील तर त्यांना ब्लॅकलिस्ट का केले जात नाही? घर खरेदीदाराने आयुष्यभराची पुंजी लावायची आणि शेवटी त्यानेच न्यायासाठी रस्त्यावर उतरायचे, हा कुठला न्याय? रेरा म्हणजे खरंच रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे की बिल्डर प्रोटेक्शन ऑथॉरिटी? जर कायदा असूनही जनतेची फसवणूक होते तर कायदा नसताना काय होईल? हा प्रश्न आज महाराष्ट्रातील प्रत्येक घर खरेदीदाराच्या मनात आहे। मित्रांनो, रेरा कायदा हा तुमच्या संघर्षाचा परिपाक आहे। आज जरी अंमलबजावणीत त्रुटी असल्या तरी सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेमुळे सरकार आणि प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे। जर तुम्ही घर खरेदी करत असाल तर फक्त रेरा नंबर बघून थांबू नका, तर त्या बिल्डरचा मागील ट्रॅक रेकॉर्ड तपासा। आणि जर तुमची फसवणूक झाली असेल तर गप्प बसू नका। तुम्हाला काय वाटतंय?
रेरा कायदा अधिक कडक व्हायला हवा की तो पूर्णपणे बदलण्याचीच गरज आहे? कॉमेंट्समध्ये तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हा व्हिडिओ बघून तुम्ही थोडेही सावध झाले असाल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, जवळच्या लोकांना शेअर करा आणि त्यांना जागरूक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.